नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आहे गुरुवार। गुरुवारच्या दिवशी नेहमी मी स्वामींच्या मठामध्ये आरतीला जात असते। आरतीला पण जाऊन आली, 11 वाजलेले आहेत। आता त्याच्यानंतर बाकीचे काम, सकाळीच पण थोडेसे काम करून गेली, बाकीचे अजून बरेचसे काम आहे, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते। सकाळीच आहे ना आंघोळ वगैरे झाल्यानंतर आहे ना मग आज आहे ना गुरुवारच्या दिवशी ना मी नेहमी पंचामृताने अभिषेक करत असते। स्वामींची मूर्ती माझ्याकडे, दुसरे पण आहे ना खंडेराव महाराज किंवा मग विठोबा रखमाई वगैरे, आपला गणपती बाप्पा बाळकृष्ण ते पण आहे। आणि मी आहे ना अभिषेक करत असते गुरुवारच्या दिवशी पंचामृताने, किंवा मग नसेल तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचं तर साधं नॉर्मल पाण्यानं तुम्ही रोज देवांना आंघोळ घालत जा। खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं घरामध्ये। रोजच मला आहे ना माझ्याकडे फुलं नसतात, पण मी गुरुवारच्या दिवशी नेहमी मठामध्ये गेल्यानंतर मठामध्ये पण एक स्वामींसाठी हार घेऊन जात असते आणि घरी पण एक आणत असते, पण आज हार नाही आणला, आज फुलंच घेऊन आली। छान असे हे बघा, सुंदर असे फुलं आणले मी आणि आताच फुलं वगैरे ठेवले। 11 वाजले, आता बाकीचे कामं पण आहे भरपूर असे, ते पण तुमच्यासोबत पुढे शेअर करते मी। हे बघा, साधं आणि सिंपल माझं देवघर आहे। आता जसं आपल्या घरामध्ये ॲडजस्ट होईल तसं आपल्याला पण ठेवायला लागतं, कुठे ठेवायचं काय ठेवायचं। आता इथे माझ्या घरामध्ये ना पहिलं खालीच होतं मंदिर, पण मग तिथली भिंत मी काढून टाकलेली आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला पूर्वेलाच आपलं देवघर पाहिजे असं म्हणतं, मग मी असं इथे भिंतीलाच लावून घेतलेलं आहे। माझ्याकडे बघा स्वामींचा फोटो आहे, दिंडोरीच्या स्वामी समर्थाच्या मठातून मी आणलेला आहे। आणि इथे माझ्याकडे ना स्वामींची मूर्ती पण आहे, तर ती मूर्ती मी ना अक्कलकोटवरून आणलेली आहे। आज आहे ना स्वामींना छान असं मी अभिषेक केला पंचामृताने, त्याच्यानंतर आहे ना मग बाहेर वगैरे गेली, पूजा वगैरे झाल्यानंतर आहे ना। चला आता व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू राहा असंच, आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। आवडला तर लाईक पण करत चला, शेअर पण करत चला। साधा सिंपल माझे व्हिडिओ असतात, जे आहे माझ्याकडे ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत असते। चला आता व्हिडिओ तुम्ही पुढे पण कंटिन्यू राहा, काय काय कामं होतात ते मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते। चला आता इथे कपडे धुवायला बसलेली आहे। नेहमी ना बऱ्याच टाइम मशीनच लावत असते, पण कधी कधी ना थोडे कपडे असले ना मग मी हातानेच धुवून घेत असते। आता पावडरमध्ये पहिलेच भिजत घातलेले होते, आता सर्व कपडे ना हातानेच धुवायला घेतले आज मी। मशीन जरी लावलं ना तरी पण आहे ना काही कपडे तर आपल्याला हाताने धुवावे लागतात। आता मी पण तसंच करत असते, काही वेळेस मशीन लावते, पण मग रोजच हे काही बाकीचे कपडे हाताने धुवत असते मी। कपडे धुवून झाले। कपडे धुवत असताना ना नेहमी ते बघा, हे माझे कॅट आहे ना माझ्याजवळच बसलेले असतात। चला आता आपल्याला साबुदाणा खिचडी बनवायची। साबुदाणा खिचडी आता बनवायची आहे। कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये सर्वात पहिले ना मिरच्या थोड्याशा तळून घेते मी। तेल पण गरम झालंय आणि मिरच्या नाही ना चीर मारून घेतलेली आहे, म्हणजे खिचडी सोबत खाता येतात। चांगल्या तळून घेतल्या आहे, हे बघा। तर काढून घेते मी डिशमध्ये, आणि त्याच्यावर लगेच मीठ घालून घ्यायचं, म्हणजे ना गरम गरम असताना मीठ घातलं ना मीठ लागतं त्याला मिरच्यांना।
अजून थोड्याशा मी ना हिरव्या मिरच्या 2-3 परत घालून घेते तेलामध्ये. आता लगेच मी साबुदाणा घालून घेणार आहे. मी रात्रीच साबुदाणा भिजत ठेवलेला होता आणि हे बघा छान असा भिजलेला आहे, अगदी मोकळा मोकळा झालेला आहे. थोडासा आहे ना 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा, अगदी 1 इंच किंवा अर्धा इंच असं इतकंच पाणी ना साबुदाण्याच्या वरती ठेवायचं, म्हणजे छान तो भिजतो पण. आणि हे बघा मस्त होतो तो, हे बघा असा छान भिजला जातो व्यवस्थित असा. लगेच शेंगदाण्याचं कूट घालून घेते. आत्ताच मी खलबत्त्यामध्येच कुटून घेतलंय. थोडेफार शेंगदाणे ना अख्खे पण आहे त्याच्यामध्ये. लगेच मी उकडलेला बटाटा पण घालून घेते. 2 बटाटे उकडले ते घातले. बटाटा घातला ना खिचडीमध्ये छान लागतं, मुलांना पण आवडतो आणि मला पण आवडतो बटाटा खिचडीमध्ये. लगेच मीठ घालून घेते. खिचडी थोडीशी जास्त होती ना, परत मी थोड्याशा मिरच्या तळल्या, 2-3 मिरच्या, म्हणजे कसं खिचडी थोडीशी ना तिखट असली ना तेव्हाच मग चांगली पण लागते. आता गॅस आपल्याला अजिबात मोठा करायचा नाही, कमी गॅसवरच छान होऊ द्यायची 10 मिनिटं. आता मिक्स करून घ्यायची. पहिले इतकंच घालते मी, आता याच्यात दुसरं काही नाही घालत. मिक्स झाल्यानंतर आपल्याला ना झाकण ठेवायचं आहे. आता इथे बघा हा हा आहे ना साबुदाणा एकदम व्हाईट दिसतोय बघा, नंतर आहे ना पूर्ण त्याचा कलर चेंज होईल. चला आता झाकण ठेवते मी. 1-2 मिनिटं झाला का लगेच आपण बघू. 5 मिनिटं झाले. त्याच्या आधी पण मी एकदा आहे ना खालीवर केली ती खिचडी. ही बघा छान फुललेली आहे, मस्त. कलर पण बघा मस्त चेंज झालाय तिचा. आणि म्हणजे झालीच आहे आता, ती तयार झालेली आहे आपली खिचडी. आता हे ना थोडीशी ना लाल दिसते, तर ते माझे घरचे शेंगदाणे ना, तर ते लाल आहे ना त्याच्यामुळे त्याचं साल ना लाल आहे ना, त्याच्यामुळे ती लाल खिचडी दिसते, बाकी काही नाही. झालेली आहे तयार. आपण आता गॅस बंद करू. याच्या आधी पण आहे ना मी 2दा खालीवर केली, कलर पण चेंज झालेला आहे. बघा मोकळी मोकळी झाली. आता गॅस मी बंद करते सर्वात पहिले. आता मी स्वामींचा पण आज उपवास असतो ना गुरुवारी, त्याच्यामुळे इथे मी सर्वात पहिले स्वामींना पण ठेवणार आहे. बघा चला गॅस बंद केलाय मी. आता स्वामींना ठेवून दिला आणि आता जरा वेळ अगदी 2-3 मिनिटं परत वाफली तरी पण चालेल, एकदम गरम आहे ती, नंतर खायला घ्यायची. चला आता गरम गरम आहे ना खायला घेते. झालेली आहे 5 मिनिटं. सोबत मिरची. चला या तुम्ही पण साबुदाणा खिचडी खायला.